नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना गुड मॉर्निंग। तर सकाळची सुरुवात चहापासूनच झालेली आहे। चहा होतोय तोपर्यंत बाकी किचनवरचा पसारा आवरून घेतला आणि इथे पीठ मी सकाळीच मळून ठेवलेलं होतं। तर मी किचनवरचा पसारा आवरून घेतलाय आणि आता इकडे चहा पण उकळतोय। चहा उकळला की सार्थकला चहा आणि बिस्किट द्यायचे, तर तिकडे आता कप घेऊन येते मी। चहा पण झालेला आहे, 1 कप सार्थकसाठी आणि 1 कप माझ्यासाठी भरलेला आहे। मी सकाळी काही चहा पित नाही, कामाच्या गडबडीत सगळं आवरल्यानंतरच पित असते, पण आज म्हटलं सार्थक सांगते पियावा आपण पण चहा। तर इथे बघा सार्थक पण चहा बिस्किट खातोय आणि माझी पण स्वयंपाकाची तयारी चालू आहे। मी लसूण सोलून घेतलंय, हातावरच चोळला घाईमध्ये, घाम पण खूप येत होता, गरम पण खूप होत होतं आणि माझ्या किचनपासून माझी रॅक पण खूप लांब, जाऊन येऊन माझा व्यायाम तिथेच होऊन जातो। मला वेगळा असा काही व्यायाम करावा लागत नाही आणि ह्याच साडीवरचे माझे याच्या आधी पण काही व्हिडिओ झालेले। माझ्याकडे साड्यांचे जास्त काही कलेक्शन नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की त्याच साडीवर व्हिडिओ करते। तर मी पटकन आता असे चपात्या करून घेते। पीठ मी मळून ठेवलेलंच आहे, तेव्हा माझ्या चपात्या पण पटकन होऊन जाणार आणि भाजी मी त्या साईडला टाकलेलीच आहे। भाजीची रेसिपी काही शेअर केली नाही। नेहमीप्रमाणे चपात्या पिठाचे गोळे मी करून ठेवले आणि आता तेवढ्या चपात्या लाटून घेते। भाजीमध्ये मी शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत आणि त्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केल्या होत्या, म्हणून यावेळेस शेअर केले नाही। तुम्ही म्हणाल तीच भाजी पण बनवते, आमच्या घरात शेवग्याच्या शेंगा जास्त प्रमाणात होत असतात। तर उद्याची नारळी पौर्णिमा पण आहे आणि सर्व मैत्रिणींना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मी इथं मुलांच्या टिफिन पुरत्याच चपात्या बनवून घेतल्या आहेत। मुलांचा टिफिन बनवून झालेला आहे, मग म्हटले चला आता हे कपाट पण आवरून घ्यावा। मग इथे कपाट आवरायला घेतलेले आहे, म्हटले आता रक्षाबंधन येईल तर कपाट पण आवरून घ्यावा। आणि हे कपाट कितीही आवरले ना तरी मुलं घाण करतच असतात। किती मी व्यवस्थित घड्या करून ठेवते तरीसुद्धा मुलं कपडे इकडचे तिकडे अस्ताव्यस्त करत असतात। तर इथे मग मी सगळे कपडे काढून घेतले त्या कपाटातले आणि ते दोन्ही कप्पे व्यवस्थित साफ केले। आणि हा लॉंग व्हिडिओतला माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर आवडल्यास लाईक नक्की करा। तर इथून पुढे डेली व्लॉग मी रोज टाकत जाणार आहे। राखी पौर्णिमेमुळे मला थोडी आवराआवर करायचीच आहे, पण म्हटले आज पहिले कपाटच आवरून घेऊ, मग बाकीची साफसफाई करू। तर बघा मी इथे एवढे कपडे त्या कपाटातून काढलेले, किती सारे कपडे अस्ताव्यस्त केलेले। आता त्यांच्या घड्या घालून घेते व्यवस्थित। खूप टाईम लागणार आहे कपड्यांच्या घड्या घालायला, कारण कपडे पण खूपच येते। कपड्यांच्या घड्या माझ्या घालून झालेल्या आहेत, आता मी त्या कपाटात ठेवून देते व्यवस्थित। कपाट कसं आवरलं आहे, मी कसं व्यवस्थित ठेवलं आहे हे सगळं तुम्हाला दिसणारच आहे, पण ते पुढच्या व्हिडिओमधून ह्या व्हिडिओमध्ये एवढंच दिसणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। चला तर बाय।